प्राचीन भागात उत्खननादरम्यान पुरातत्वशास्त्रज्ञांना 1000 वर्ष जुनं कब्रस्तान सापडलं आहे। या कब्रस्तानात सापडलेल्या सांगाड्यावरून दिसून येतं की त्या काळात लोकांना मृत्यूनंतर कशाप्रकारे सजवून दफन केले जात होते। मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे काही सांगाड्यांना एक लाकडी बादली बांधलेली आढळून आली। तज्ञांनी या कब्रस्तानाबद्दल बरीच माहिती मिळवली आहे आणि या बादलीच्या रहस्याचाही अंदाज लावला आहे। युक्रेनमधील कीव्हजवळ सापडलेले हे कब्रस्तान सुमारे 1000 वर्ष जुनं असल्याचं सांगितलं जात आहे। या सांगाड्यांसोबत अनेक गोष्टी सापडल्या आहेत। त्यात सांगाड्याच्या गळ्यातल्यासह पायाला बांधलेल्या बादल्यांचाही समावेश आहे। सापडलेले 107 सांगाडे युरोपच्या त्या अंधाया युगाची आठवण करून देतात जेव्हा रोमन साम्राज्याचा अंत होत होता आणि इटलीमध्ये पुनर्जागरण सुरू होत होते। या थडग्यांमध्ये संशोधकांना कुऱ्हाडी, ब्लेड्स, भाले, दागिने, बांगड्या आणि अंड्याचे कवच आणि कोंबडीची हाडे यांसारख्या अन्नाचे अवशेष सापडले आहेत। याशिवाय ईशान्य युरोपात राज्य करणाऱ्या मानवांची जुनी हाडेही सापडली आहेत। या कब्रस्तानात जुने ख्रिश्चन विधी केले जात होते। या कब्रस्तानात महिला आणि पुरुष असे दोघांचेही सांगाडे सापडले असून केवळ महिलांचे सांगाडे सुशोभित केलेले आढळून आले आहेत। स्त्रियांच्या गळ्यातील छले हे त्या काळात एक प्रकारचे सामाजिक प्रतीक होते। परंतु सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांच्या पायाला बांधलेल्या बादल्या, ज्यामुळे गूढ वाढले। तज्ञांना सांगाड्याच्या पायात लाकडी बादल्या बांधलेल्या आढळल्या आहेत। या लाकडी बादल्या काही पुरुषांच्या कबरीत सापडल्या आहेत। सध्या या बादल्या अंत्यसंस्काराशी संबंधित काही विधी किंवा प्रथेशी संबंधित असण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे। या सर्व 11व्या शतकातील उच्च श्रेणीतील लष्करी पुरुषांच्या कबरी असल्याचे दिसून येते। ही स्मशानभूमी त्या काळाबद्दल बरेच काही सांगू शकते जेव्हा कीवमधील मोठ्या संख्येने लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारत होते।